सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीने नेत्राच्या हातावर जी राख ठेवलेली असते ती राख नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी देवघरात घेऊन जातात आणि देवीच्या फोटोसमोर एका पाटावर ठेवतात. नेत्रा रडतच देवी आईची माफी मागत म्हणत असते की आई मला माफ कर, मी सगळ्यात मोठी चूक केली आहे. आधी मी अस्थिकट्यार जागृत करू शकले नाही आणि आता तू माझ्यापर्यंत पोहोचवलेला ध्वजसुद्धा मी सांभाळू शकले नाही. त्या ध्वजाचं रहस्य समजण्याआधीच तो विरोचकाच्या ताब्यात गेला. तर इंद्राणी म्हणत असते की नेत्रा, या सगळ्यात फक्त तुझ्या एकटीची चूक नाही आहे, तर माझीसुद्धा तितकीच चूक आहे. तर अद्वैत म्हणत असतो, पण त्या ध्वजाचं रहस्य विरोचकाला कळलं तर नसेल ना. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी काळजीत पडतात. तर दुसरीकडे रुपाली हसतच तिच्या खोलीत जाते. तर त्या ठिकाणी विरोचक असतो आणि तो रुपालीला म्हणत असतो की तुला जो ध्वज मिळाला आहे तो ध्वज खूप महत्त्वपूर्ण आहे. त्रेतायुगामध्ये विरोचकाच्या वधानंतर असुरांमध्ये आणि सुरांमध्ये तह झाला होता. पण हा विरोचक कधीच तह करत नाही, विरोचक फक्त युद्ध करतो. मात्र माझ्या मुलाने अकंपनाने त्या त्रिनयनेच्या भक्ताने तिच्यासोबत तह केला आणि म्हणून त्रिनयनेनं त्याला विसवेस गावाचा कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की कलियुगामध्ये माझ्या शेवटच्या कन्येच्या पोटी तुझा जन्म होईल आणि या तहाची पूर्तता होईल. त्यामुळे आता नेत्राच्या पोटी अकंपनाचा जन्म होणार आहे. मात्र नेत्राच्या पोटात पौर्णिमा नाही तर अमावस्या वाढायला हवी. तिच्या पोटी असुरी शक्ती असलेल्या अकंपनाचा जन्म व्हायला हवा. मात्र त्याच वेळी अचानक शेखर त्या ठिकाणी येतो. त्यामुळे रुपाली घाबरून त्याच्याकडे बघते आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा तिचं ज्या ठिकाणी विरोचक होता त्या ठिकाणी लक्ष जातं तेव्हा तो त्या ठिकाणी नसतो. तर शेखर रागातच रुपालीकडे बघत असतो. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी त्या राखेकडे बघत असतात आणि मग नेत्रा इंद्राणी रडतच देवी आईसमोर हात जोडतात आणि म्हणतात की देवी आई, हा ध्वज तूच आमच्यापर्यंत पोहोचवला होता ना गं, मग त्याची राख तू कशी काय होऊन दिली. मात्र त्या क्षणी पाटावर जी राख असते त्या राखेमधून एक कापड तयार होते आणि ते बघून नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत घाबरूनच एकमेकांकडे बघू लागतात. हे नेमकं काय सुरू आहे हेच त्यांना कळत नाही. तर दुसरीकडे शेखर ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तर रुपाली मुद्दाम तिचा पाय मध्ये आडवा घालत शेखरला तोंडावर पाडते. त्यामुळे शेखर खूप चिडतो. तर रुपाली हसतच म्हणत असते की काय झालं, पडलास ना तोंडावर, तरी मी आधीच सांगत होते की या विरोचकाला कमी लेखू नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास आला होता आणि तो त्या ध्वजामुळे होता हे माहिती आहे मला. पण आता काय कराल तुम्ही, कारण तो ध्वज तर मी नष्ट केला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते की विरोचकाला कमी लेखण्याची चूक करू नका. मात्र त्यावर शेखर काही उत्तर देत नाही आणि तेथून निघून जातो. आणि शेखर गेल्यानंतर रुपालीला पुन्हा विरोचक दिसू लागतो. तर दुसरीकडे अद्वैत त्या पाटावर आलेलं ते कापड उचलतो आणि मग त्यानंतर ते कापड व्यवस्थित बघितल्यावर त्यांच्या लक्षात येतं की हा एका उशीचा कवर आहे. कारण रुपालीने ध्वज नाही तर तोच उशीचा कवर जाळलेला असतो आणि त्यामुळे नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतच्या लक्षात येतं की ध्वज अजूनही विरोचकाकडेच आहे. विरोचकाने ध्वज जाळलेला नाही आहे, देवी आईने ध्वज नष्ट होऊ दिला नाही. त्यामुळे त्या देवी आईचे आभार मानतात. दुसरीकडे विरोचक रुपालीला सांगत असतो की नेत्राच्या गर्भात पौर्णिमा नाही तर अमावस्या वाढायला हवी आणि त्यासाठी तुला एक काम करायला हवं. त्यावर रुपाली विचारते कोणतं काम. तर तो विरोचक सांगतो की नेत्राच्या गर्भावर हात ठेवून एक मंत्र म्हणायचा आणि मग त्यानंतर विरोचक तो मंत्र रुपालीला सांगतो. रुपालीसुद्धा तो मंत्र पाठ करते आणि मग विरोचक म्हणतो की अमावस्येच्या दिवशी नेत्राच्या गर्भावर हात ठेवून हा मंत्र म्हणायचा. कोणतीही चूक होता कामा नये, तरच आपला हेतू साध्य होईल. आणि ते ऐकून रुपालीच्या लक्षात येतं की उद्याच अमावस्या आहे. तर विरोचक म्हणतो की उद्याच हे काम व्हायला हवं, यात कोणतीही चूक होता कामा नये आणि त्यावर रुपाली हो म्हणते. तर दुसरीकडे अद्वैत, नेत्रा, इंद्राणी त्या उशीच्या कव्हरबद्दल शेखरला सांगतात. इंद्राणी म्हणत असते की हे फक्त आपल्या चौघांमध्येच राहायला हवं, तरच आपण तो ध्वज शोधू शकतो. आपण विरोचकाला असं दाखवायचं की आम्ही ध्वज शोधत नाही आहे, कारण ध्वज नष्ट झाला यावर आमचा विश्वास आहे. तरच मग विरोचक बेसावध राहील आणि आपल्याला ध्वजाचा शोध घेता येईल.
आणि त्यावर ते सगळेच जण हो म्हणतात. त्यानंतर शेखर त्यांना सांगतो की कदाचित मला असं वाटते की विरोचकाकडे एखादी नवीन शक्ती आली असू शकते, म्हणून मग मी सगळ्यांनाच सावध राहायला सांगितले, आपण प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की हो, मात्र विरोचकाने वीणावादन केल्यानंतरच त्याला नवीन शक्ती प्राप्त होते. त्यावर शेखर म्हणतो, पण आपल्याला याबद्दल ठामपणे सांगता येणार नाही ना, त्यामुळे आपण काळजी घेऊयात. आणि त्यावर नेत्रा इंद्राणी हो म्हणतात. त्यानंतर मग इंद्राणी तिच्या कामासाठी जाते. शेखरही ऑफिसमध्ये जातो. तर अद्वैत नेत्राला तो उशीचा कवर देत म्हणतो की हा कवर तू व्यवस्थितपणे जपून ठेव, तोपर्यंत मी बाकी सगळेजण काय करतायत ते बघून येतो. आणि मग तो सुद्धा तिच्या खोलीतून बाहेर जातो. तर नेत्रा तो कवर ड्रॉवरमध्ये ठेवते आणि त्याचवेळी तिला ड्रॉवरमध्ये तिची फाईलसुद्धा मिळते. त्या फाईलवरील बाळाचा फोटो बघून नेत्रा खूप खुश होते आणि म्हणते की माझ्या पोटातही देवी आईचा अंश वाढत आहे. माझी खात्री आहे की यापुढे काही वाईट होणार नाही. तर दुसरीकडे विरोचक हसतच म्हणत असतो की नेत्रा, तुझ्या पोटात तुझ्या त्रिनयनेचा अंश नाही, तर या विरोचकाचा अंश वाढत आहे. आणि मग तो मोठमोठ्याने हसू लागतो. तर इकडे नेत्रा त्या फाईलमध्ये जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट बघते तेव्हा तिला एक संकेत येतो आणि त्या संकेतामध्ये तिला सोनोग्राफीचे रिपोर्ट दिसतात आणि डॉक्टर म्हणत असतात की हे अशक्य आहे. त्यामुळे नेत्रासुद्धा खूप घाबरते. त्याचवेळी अद्वैत त्या ठिकाणी येतो. तो नेत्राला विचारतो की काय झालं, तुला चक्कर आली होती का? तर नेत्रा म्हणते की साहेब, मला संकेत आला. त्यामुळे अद्वैत विचारतो की काय दिसलं संकेतामध्ये? तितक्यात इंद्राणीसुद्धा त्या ठिकाणी येते. नेत्रा त्या दोघांना सांगते की संकेतामध्ये डॉक्टर खूप घाबरलेले होते आणि माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून म्हणत होते की हे अशक्य आहे. ती खूपच पॅनिक झालेली असते. मात्र इंद्राणी आणि अद्वैत तिला शांत करत समजवण्याचा प्रयत्न करतात की बाळाला काही झालं नसेल, तू काळजी करू नको. पण नेत्रा खूप घाबरलेली असते आणि त्यामुळे इंद्राणी अद्वैतला सांगते की तुम्ही आजच डॉक्टरांकडे जा आणि चेकअप करून घ्या. त्यावर अद्वैतही हो म्हणतो आणि तो लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. तर नेत्राने सकाळपासून काहीही खाल्लेले नसते. त्यामुळे मग इंद्राणी तिला बाहेर घेऊन जाते. ती नेत्राला काहीतरी खाऊन घे असा आग्रह करत असते. आणि त्याचवेळी किचनमध्ये विरोचक चपातीचं पीठ मळत असतो आणि त्यावेळी तो परातीमध्येच विरोचकाने त्याला जो काही मंत्र सांगितलेला असतो तो देखील म्हणत असतो आणि पिठामध्ये लिहित असतो. तितक्यात नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात. तर रुपाली हसतच नेत्राकडे बघत असते आणि तिला विचारत असते की तुला गरम गरम पोळी खायची आहे का? तुझ्यासाठी नाही, पण तुझ्या बाळासाठी तरी माझ्या हातची गरम गरम पोळी खा. पण त्यावर नेत्रा काहीच उत्तर देत नाही. ती तिच्याकडे बघतही नाही. आणि मग अचानक रुपाली गाणं गायला सुरुवात करते. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तर रुपालीने पिठाचं एक छोटंसं बाळ तयार केलेलं असतं आणि ती त्या पिठाच्या बाळाला हातात घेत गाणं गात असते. आणि मग त्यानंतर जेव्हा नेत्रा आणि इंद्राणी तिच्याकडे बघू लागतात तेव्हा ती हसतच म्हणते की हे आहे नेत्राचं बाळ आणि त्यामुळे नेत्रा खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.